अगदी असं घरच्या घरी क्रीमी टेक्स्चर असणारं श्रीखंड कधी तुम्ही बनवलंय का? एकदा नक्की ट्राय करून बघा. नमस्कार, मी मीनाक्षी. मीनूज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण श्रीखंड कसं बनवायचं ते बघणार आहोत. दह्यापासून इथे मी श्रीखंड बनवतेय. तर त्यासाठी मी अर्धा किलो दही घेतलेलं आहे. तर ते दही व्यवस्थित असं आपण त्या सुती कापडावर टाकून घेऊया. स्वच्छ असं सुती कापड घेतलेलं आहे मी. त्यावर असं सगळं असं दही व्यवस्थित असं टाकून घ्यायचंय. त्याच्या खाली मी भांड यासाठी घेतले की म्हणजे ते खाली पाणी जे आहे ते होणार नाही. तर ते व्यवस्थित असं घट्ट असं दाबवून घ्यायचंय आणि त्यातलं पाणी जेवढं जास्त निथळता येईल तेवढं निथळून घ्यायचंय, म्हणजे ते लवकर बनतं. तर आता इथे बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित असं स्वच्छ घट्ट पिळून घेतलेलं आहे. आणि आता आपण त्याला एक गाठ मारून घेऊया. या पद्धतीने अशी गाठ व्यवस्थित अशी मारून घ्यायची, म्हणजे ते जास्त घट्ट झाल्यानंतर पाणी लवकर निथळून घेतं. आणि ते मी आता एका चाळणीवर ठेवलेले. चाळणीवर असं व्यवस्थित असं ठेवून द्यायचं, म्हणजे त्यातून जे पाणी गळणार आहे ते खाली कढईमध्ये निथळून येईल. आणि साधारण 4 ते 5 तास ठेवायचं. तर तुम्ही 4 ते 5 तासांनी बघू शकता अगदी व्यवस्थित असं घट्ट असं चक्का तयार झालेला आहे. तर तो आता मी एका बाउलमध्ये काढून घेते. बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित असं घट्टसर असं चक्का तयार झालेला आहे. तर आता आपण तो फिटून घेऊ, म्हणजे व्यवस्थित असं टेक्स्चर येईल त्याला. तर व्यवस्थित असं चमच्याने फिटून घ्यायचं. अगदी व्यवस्थित असं बारीक बारीक व्यवस्थित असं त्याच्यात लम्स राहणार नाही याची काळजी घ्यायची. तोपर्यंत मी तर साखर घेतली 4 चमचे आणि ती आपण व्यवस्थित अशी बारीक फिरवून घेणार आहोत. त्यात मी 2 विलायची सुद्धा टाकते, म्हणजे त्यात छान अशी चव येते. आणि आपण ही साखर व्यवस्थित अशी मिक्सरला फिरून बारीक पावडर बनवून घेऊ. तुमच्याकडे पिठी साखर असेल तर तुम्ही ती सुद्धा वापरू शकता. मी इथं साखरच वापरलेली. त्याची व्यवस्थित अशी पेस्ट करून घ्यायची आणि ती आपण याच्यात टाकून घेऊया. अगदी व्यवस्थित अशी टाकून घ्यायची. साधारण अर्धा किलो दह्याला 4 चमचे साखर आरामात पुरते. तुम्हाला किती गोड हवंय त्यानुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. त्यात गुठळे राहणार नाही याची काळजी घ्यायची. साखरेने त्याला थोडंसं पाणी सुटतं. तुम्हाला आता जरी ते जास्त घट्ट वाटत असेल तर पण साखरेने त्याला व्यवस्थित असं पाणी सुटतं आणि त्यानंतर ते व्यवस्थित असं छान होतं. आणि तरीही तुम्हाला जास्तच घट्ट वाटलं तर मी इथं थोडंसं केशर भिजायला घातलं होतं, त्याचे पाणी आणि थोडंसं फूड कलर वापरलेलं आहे. फूड कलर ऑप्शनल आहे. तुम्हाला जर नसेल वापरायचं तर नाही वापरलं तरी चालेल. मी अगदी किंचितसं टाकलेलं आहे. तर ते दूध मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि व्यवस्थित असं फेटून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी असं व्यवस्थित फेटून घ्यायचंय. अगदी 2 मिनिटं असं व्यवस्थित असं एकाच एकाच याच्यात फेटून घेतलं ना व्यवस्थित असं होऊन जातं. तर आपल्या इथे श्रीखंड तयार आहे. कुठलीही जास्त काही तामझाम करावं लागत नाही. अगदी झटपट असं तयार होणारं श्रीखंड आपलं तयार आहे. त्यावर आता आपण ड्रायफ्रुट्स टाकून घेणार आहोत थोडेसे. तर अगदी मस्त विलायचीने अगदी मस्त असा सुवास येतो त्याला. तर आता आपण इथं थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया. ड्रायफ्रुट्स ऑप्शनल आहे. तुम्ही नाही टाकले तरी सुद्धा छान लागतं. टाकले तरी छान लागतं. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच मीनूज किचनला सबस्क्राईब